नमस्कार, मी मनोषी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची राजकीय बातमी. ठाकरेंवर कारवाईबाबतचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा पुढच्या आठवड्यात होणार आहे. मुंबई ठाण्यात लोकसभा निवडणुकीत संथगतीनं मतदान झाल्याचा ठाकरेंनी आरोप केला होता. या संदर्भात मुंबई उपनगर आणि ठाण्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. पुढच्या आठवड्यात अहवालावर सविस्तर चर्चा होईल अशी सुद्धा माहिती मिळते. तर ठाकरेंवर कारवाईचं नेमकं प्रकरण काय? लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मुंबई ठाण्यामध्ये संथ मतदान झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला. 20 मे रोजी पत्रकार परिषद घेत ठाकरेंची निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका सुद्धा झाली. ठाकरे गटाची मतं असलेल्या केंद्रांवर जाणीवपूर्वक संथ गतीनं मतदान होतंय असा आरोप झाला होता. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतं, भाजपच्या इशाऱ्यावर काम करतं असाही आरोप त्यांनी केला. ठाकरेंवर कारवाई करा अशी आशिष शेलारांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. निवडणूक आयोगानं ठाकरेंच्या पत्रकार परिषदेचा तपशीलही मागवला होता. ठाकरेंवर नियमानुसार कारवाई करण्याचे आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आले. राज्याच्या मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी मुंबई उपनगर, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. मुंबई उपनगर आणि ठाण्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या अहवालावर सविस्तर चर्चा होईल.